नमस्कार मित्रांनो, मी आज एका बंगलोच्या साईटवरती विजिटसाठी आलो होतो आणि आज मी तुम्हाला ह्या बंगलोचा वास्तुशास्त्रानुसार कसा प्लॅन बसवलाय ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. हो का, इथून एंट्री आहे आणि हा मेन दरवाजा इथे आणि इकडे या कोपऱ्यात पार्किंग दिलंय इकडं आणि हा मेन दरवाजा आहे. हो का, हा हॉल आहे, एंट्रीला हॉल दिलाय आणि ह्या घराचा जो काय एंट्री आहे ती उत्तर दिशेला आहे आणि हे किचन आहे. हे किचन वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यामध्ये दिलं जातं आणि ह्यांनी हे आग्नेय कोपऱ्यामध्येच दिलंय. हो का, आणि इथं हे देवघर आहे छोटस आणि हो का, ही सिलिंग वरती आणि पीओपी केलेला आहे आणि हा जिना, हो का, हा जिना दक्षिण दिशेला दिलाय. इथून वरती जाण्याची एंट्री आहे आणि हो का, हे बेडरूम आहे. हे बेडरूम नैऋत्य कोपऱ्यामध्ये दिलंय आणि इथं बेसिन आहे आणि हा पॅसेज आहे. हो का, आणि इथं हे कॉमन बाथरूम आहे, कॉमन बाथरूम आणि हे कॉमन टॉयलेट, हे दोन्ही पश्चिम दिशेला दिलेत. आणि हो का, इकडं एक वायव्य कोपऱ्यामध्ये मास्टर बेडरूम दिलाय. मास्टर बेडरूम वायव्य कोपऱ्यामध्ये दिले. हो का, हे त्याचं अटॅच टॉयलेट आहे आणि हो का, हे काम चालू आहे वरती, फर्निचरचं हे काम चालू आहे, त्यानंतर इंटिरियरचं काम चालू आहे आणि पेंटिंगचं काम चालू आहे आतमध्ये. हो का, हा पॅसेज आहे एवढा आणि तिथून वरती जायला हा जिना आहे. हो का, इथे एक मास्टर बेडरूम आहे. हे मास्टर बेडरूम नैऋत्य कोपऱ्यामध्ये दिलंय आणि त्याची बाल्कनी हो का इथं आहे, त्याची बाल्कनी इकडं आहे. हो का, ही आणि हा दरवाजा स्लाइडिंग दरवाजा आहे आणि हे त्याचं अटॅच टॉयलेट आहे, मास्टर बेडरूमचं अटॅच टॉयलेट बाहेर. आणि इथं एक कॉमन टॉयलेट दिलंय पश्चिम दिशेला. हो का, हा पॅसेज आणि इकडे एक मास्टर बेडरूम आहे. हे मास्टर बेडरूम वायव्य कोपऱ्यामध्ये दिलंय. हो का, हे त्याचं अटॅच टॉयलेट बाथरूम आणि ह्याची बाल्कनी हो का, ह्या मास्टर बेडरूमची अटॅच इथं आहे. हा स्लाइडिंग दरवाजा आहे आणि हो का, हे काम चालू आहे इकडे मध्ये आणि हा समोर जाण्यासाठी हा दरवाजा आहे. हो का, इकडं रेलिंग यूज केल्यात अशा. हो का, आणि हा एवढा ओपन टेरेस हॉल आहे. हो का, इकडं वरती लाइटिंग ही लावलेत आणि इथून वरती जायला ही शेड आहे आणि हो का, इथं सिलिंगचं काम चालू आहे इकडं सिलिंगचं आणि हा जिना आहे आणि ही वरती हेडरूम आहे. आणि हो का, इथं आता मी किचन मध्ये आलोय. किचन मध्ये फर्निचरचं इंटेरियरचं सगळं काम चालू आहे. हो का, हे सगळं इंटेरियरचं काम चालू आहे. हा किचन कट्टा आहे आणि इथं बेसिन आहे आणि इकडं देवघर आहे छोटस. हो का, हे सगळं इंटेरियर आणि फर्निचरचं काम चालू आहे करायचं. हो का, आणि हो का, मी आता हॉलमध्ये आलोय. हॉलमध्ये हे कुशनचं बसायचं बनवायचं चालू आहे आणि हो का, इकडं ही टीव्ही पॉइंटचं
बनवायचं चालू आहे. इथं टीव्ही पॉइंट आहे आणि इथं ह्याच्यावरती बसायचं ते बनवत आहेत कुशन. हो का, आता मी इथं बाहेर आलोय आणि हो का ही सिलिंग हाईट आहे आणि तर सिलिंग दिले आणि हे सगळे लाइटिंगचे पॉइंट आहेत. हो का, आणि इकडं समोर पार्किंग आहे आणि इथं तुळशी असेल इथे. हो का, इकडं आणि इकडं समोर सगळीकडे पेवर ब्लॉक ते बसवणार आहेत. हो का, इकडे आणि आणि हो का, ह्या बंगलोचा बाहेरून असा व्ह्यू आहे. हो का, हे कलरिंग, हे कलर कॉम्बिनेशन यूज केलंय इकडं आणि हे रेलिंग्स आहेत आणि इकडं बाहेर ह्या डिझाईन आहे सगळं. ह्या बंगलोचं डिझाईन हो का हे असं आहे सगळं. इथून पायऱ्या आहेत आणि तिकडं पलीकडे तुळशी. ह्या बंगलोचं डिझाईन जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.